आज संध्याकाळी आम्ही सगळे मिळून आई दादा बहिणी सगळे फिरायला निघालो. फिरायच्या आधी मस्तपैकी हनुमान देवाचं दर्शन घेतलं, शनी महाराजांचं दर्शन घेतलं. आणि आई तर बघा तिकडे प्रसाद होता देवाचा. सगळ्यांना किती आस्थेने प्रसाद वाटते. आईचं वेगळंच असतं ना आपल्या आयुष्यात असणं. आणि बाहेर निघालो तर मुलं खेळत. हे गणपतीचं देऊळ आहे. इथे नेहमीच मी नमस्कार करत जाते. हायवेला आहे आमच्या इथेच. हे बघा गार्डन आलं. आई या गार्डनमध्ये जायला लागली. तिथे एकदम सरळ सरळ गार्डन आहे हे इथे. आणि हा सोहम आमचा मस्तपैकी गाडी फिरवतोय सायकल. आणि आमच्या वहिनी मॅडम मुलांना खेळवायला मदत करतायत. आता या जानूला सायकल चालवायची. सायकल चालवता येत नाही कारण तिची हाईटच पोचत नाही आहे. तर तिला सायकलीवर मदत केली आणि धक्का मारायचं काम चाललं. बापरे, असं करताना ना सगळं सायकलचं प्रेशर आपल्याच अंगावर मुलं टाकत असतात. ह्याच्यात मात्र खेळायला आवडतं या दोघांना. नुसतं गोल 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 फिरतं. जानूला कधीतरी ना गार्डनला न्यायला खरंच खूप आवडतं. तिला इच्छा असते खेळायची बाहेर. कारण घरातले खेळ वेगळे, गार्डनचे वेगळे. हे बघा हाय मस्ती किती अंगात आहे. हे बघा आता या दोघांची मस्ती चालू होईल. ह्याला इकडून जायचं आहे, तिला तिकडून जायचं आहे. भीती वाटते फक्त पडायला नको गडबडीमध्ये है ना. ते बघा आहे वरतून हाका मारतोय, ही खालतून वर. तिथेच या ब्ल्यूवाल्या मावशी आहेत ना, या माझ्या एक शाळेची मैत्रीण होती. तिची मम्मी आहेत. किती वर्षाने आज मला या दिसल्या. गार्डन संपलंय, आता खाण्याची वाट झालेली. बघूया काय काय खायला भेटतं. आमच्या वैदी मॅडम सगळ्यांना विचारतात कोणाला काय काय हवंय, ऑर्डर द्या बघू. चला काय खाणार आहे. ओके अरे वा, हे काय मस्त जम्बो सँडविचची एंट्री. तर फारच सँडविच आवडलेलं दिसते. सोहमचं बघून ती स्वतःच पण तिकडून कशी आता मस्तपैकी बघा डिश घेऊन आली आहे की नाही खायला आहे ना. आणि टेबल पण घेतलाय बसल्या. अरे वा अरे वा, डान्स मुवमेंट पण चालला आहे. फन मुवमेंट एकदम. दोघांनी खाणं फारच एन्जॉय केलेलं दिसतंय. झालंय खाऊन आता घरी निघूया. घरी आल्यावर पण रात्रीचा आपला खेळ चालूच आहे. चला झाला आता झोपायचं.